जय जय रामकृष्ण हरी. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा स्पेशल पार्टनर कोपुरम कुंकू आणि हळदी पावडर या भक्तिमय सोहळ्यात मी प्राजक्ता गायकवाड तुम्हा सर्वांचं मनोभावे स्वागत करते. भगवंताचे नाम हे फार थोर आहे. नाम हे आकाशाप्रमाणे पूर्ण आहे. ज्या नामामध्ये पूर्ण ब्रह्म साठले आहे त्याची बरोबरी कोण करू शकेल. या दृष्टीने पाहिल्यास नाम हेच सर्वश्रेष्ठ आहे. जेव्हा हजार जन्मांची पुण्याई आपल्या गाठीशी असेल तेव्हा आपल्या ओठी एक नाम येते. म्हणजेच काय तर देवाची पुण्याई गाठीशी असल्याशिवाय आपल्या तोंडी नाम येणे हे अशक्यच आहे. राम नाम ही मांगल्याची खाण आहे. नाम हे महान आहे. नाम हे शक्तिमान आहे. धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ एका नामाने प्राप्त होतात. म्हणूनच नाम घेणे हे अतिशय महत्त्वाचे सांगितले जाते. नामाने आपल्या मनातील विचार बदलतात, विषय बदलतो. म्हणजेच काय तर नाम घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. संतांनी नामोच्चार करण्यास सांगितलं आहे. यामुळे पाप जातं म्हणजे काय तर आपल्या मनात वाईट विचार येत नाही. आपल्या मनात जी काही वादळं उठलेली असतात ती सर्व संपुष्टात येतात. आपल्या मनावर चांगले संस्कार होतात. परमार्थानं प्रवृत्तीकडे वळावं म्हणून वैखरीनं सुद्धा नामस्मरण करावं असं संतांनी सांगितलेलं आहे. परमार्थानं प्रवृत्तीकडे वळावं म्हणजेच कसंही नामस्मरण केलं तरीही चालतं. कसंही नामस्मरण करणं म्हणजेच काय तर आपल्या जीवनात सुख समाधान समृद्धी नांदावी म्हणून भगवंताचं सातत्यानं नामस्मरण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. चला तर मग माऊली आपणही त्या भगवंताचं नामस्मरण करूयात आणि आजच्या कथेला सुरुवात करूयात. आजची कथा आहे मोगरा फुलला. आजची कथा सादर करतील निरूपणकार श्री गणेश महाराज शिंदे. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल. विठ्ठलपंत वाराणसीला गेले. श्रीपाद स्वामींची भेट झाली. श्रीपाद स्वामींना आग्रह धरला की मला इथे शिक्षण अपेक्षित आहे आणि त्यांनी सांगितलं की तू संन्यासी असणं मला अपेक्षित आहे. संन्यासी नेमकं कुणाला म्हणायचं याच्यावरती दोघांमध्ये चर्चा झाली आणि कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की या प्रश्नाचं उत्तर ज्ञानोबरायांनी दिलं की जो स्वतःतला मीपणा विसरला त्याला संन्यासी म्हणावं. खरं तर आपण जागृत असलं पाहिजे यासाठी सातत्यानं संतांनी प्रयत्न केले. आपल्या जगण्याला एक संहिता असली पाहिजे. या मार्गावरून आपण चालावं याच्यासाठी काहीतरी पाऊल वाटा तयार करायला हव्यात. यासाठी संतांनी मार्ग घालून दिले. वारंवार त्यांनी आपल्याला जागृत करण्याचा प्रयत्न केला पण तरीही आपण तिकडे डोकवायला तयार नाही आहोत. एक राजा होता. त्या राजाकडे एक हत्ती होता आणि तो हत्ती असा शूरवीर होता. प्रत्येक युद्धामध्ये त्या हत्तीचा सहभाग असायचा. युद्ध सुरू झालं की सगळ्यात पुढच्या फळीमध्ये तो हत्ती उभा राहायचा. कितीहून तिकडून बाणांचा वर्षाव जरी झाला तरी असा 2 पावलं सुद्धा माघार घेत नव्हता. कितीतरी युद्ध त्या हत्तीनं पाहिली होती. राजानं जेवढी जेवढी युद्ध जिंकली त्या सगळ्या विजयामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जर कुणाची असेल तर ती या हत्तीची होती.
प्रत्येक गोष्टीला काळ आणि वेळेची मर्यादा आहे. हत्ती थकला, आता तो युद्धात सहभागी होत नाही. पण राजा मात्र फार जपतो त्या हत्तीला. कुठे जायचं असेल तर सोबत घेऊन जातो. एकदा प्रवासात असताना हत्ती निघाला. सगळं सैन्य, राजा, सगळेजण नदी ओलांडून पलीकडे गेले. हत्ती मात्र त्या नदी, त्या चिखलामध्ये रुतून बसला. काही केल्या त्या हत्तीला बाहेर काढता येईना. सगळे प्रयत्न केले. सैन्यानं दोर आणले, साखळदंड आणले, दोर लावून त्याला ओढायचा प्रयत्न केला, पण आता पायात त्राण उरलेला नाही. तो किंचितचाही हालायला तयार नाही. राजाला वाईट वाटलं, अरे काय हत्ती होता, यानं एवढी युद्ध जिंकून दिली, कधी 2 पावलं माघार घेतली नाही, आणि आज काय हत्तीची अवस्था झाली, त्याला 2 पावलं पुढं टाकायची ताकद त्याच्यामध्ये उरली नाही. मग त्यानं सांगितलं की याला जो लहानपणापासून सांभाळणारा माहूत होता ना, त्या माहूताला बोलवा. कदाचित त्याच्या काही सवयी त्याला माहीत असतील. माहूत आता त्या गावात राहत नव्हता. तो गौतम बुद्धांचा शिष्य झाला होता. त्याला शोधत शोधत त्याच्याकडे गेले आणि म्हटले, महाराज, एक अपेक्षा आहे तुमच्याकडनं. लहानपणापासून तुम्ही ज्या हत्तीला सांभाळलं तो राजाच्या दरबारात होता, राजाच्या युद्धात सहभागी असायचा. आता मात्र नदीत खचून बसलाय आणि बाहेर यायला काय तयार नाही. त्या हत्तीला पाहायला गेले. त्या हत्तीची सगळी चौकशी केली आणि राजानं सांगितलं, ओ काय शूरवीर हत्ती होता. इकडे जर शंख फुंकला गेला, तिकडे जर युद्धाचं वातावरण तयार झालं, युद्धाच्या अगोदर जे ढोल ताशे वाजवले जातात, ढोल ताशे वाजवायला लागले, एकदा का ती युद्धभेदी फुंकली गेली, असा चित्कार यायचा बाहेर आणि हत्ती असा धावून यायचा अंगावरती. माहुतानं सांगितलं, आता हेच करायचंय, युद्धाचं वातावरण तयार करा, युद्धाचा शंख फुंका, ढोल ताशे बडवायला सुरुवात करा. हत्तीला वाटायला हवं की आता युद्ध सुरू होत आहे. शंख फुंकला गेला, गगनभेदी झाली आणि युद्धभेदी झाल्याबरोबर हत्ती सगळ्या ताकदीनिशी असा धावत बाहेर आला आणि असा काही चित्कार हत्तीनं फुंकला, सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट. 2 पावलं हत्ती बाहेर यायला तयार नव्हता. किंचितचा हलायचे त्राण त्या हत्तीमध्ये उरलेले नव्हते आणि आता युद्धभेदी फुंकली काय. हत्तीनं सगळी ताकद एकवटून हत्ती जणू युद्धासाठी सज्ज झाला. सगळ्यांनी त्या माहुताचा सन्मान केला, सत्कार केला. अरे काय, तो म्हटला, मी काहीच वेगळं केलं नाही, आयुष्यभर लढत राहिलाय. आता त्याला वाटलं की मी पुन्हा युद्धभूमीवर आहे आणि जणू मला लढायला जायचंय. त्या आवेशामध्ये त्राण नसताना सुद्धा सगळी ताकद पुन्हा पायांमध्ये एकवटली आणि तो 4 पावलं पुढे येऊ शकला. त्याचा सत्कार झाला आणि तो पुन्हा गौतम बुद्धांना भेटायला गेला. आता खरी गंमत पुढे आहे. हा सगळा घडलेला प्रकार यानं गौतम बुद्धांना सांगितला. म्हटला, महाराज, लहानपणापासून मी हत्ती सांभाळला होता. युद्धामध्ये ज्यानं चमत्कार केले, पराक्रम गाजवले, तो हत्ती आता नेमका चिखलात अडकला होता. आता मात्र बाहेर यायला तयार नाही. मी गेलो, युद्धाचं वातावरण तयार केलं, युद्धभेदी फुंकली आणि हत्ती बाहेर आला. गौतम बुद्ध हसले आणि म्हटले, तो मुका प्राणी हत्ती, युद्धभेदी फुंकली आणि तो जागृत झाला, चालायला लागला. गेली कित्येक वर्ष झालंय मी युद्धभेदी फुंकतोय, पण तुमच्यापैकी कोणी चालायला तयार नाही, तुमच्यापैकी कोणी हालायला तयार नाही. संत गेली कित्येक वर्ष तुम्हाला मला जागृत करण्यासाठी युद्धभेदी फुंकतायत, पण आपल्याला तिकडे पाहायला वेळ नाही, आपल्याला तिकडे डोकवायला वेळ नाही, आपण जागृत व्हायला तयार नाही आहोत. ही युद्धभेदी ऐकली की आपण जागृत व्हायला नको. आणि ही जागृती कधी येते माहिती आहे? जेव्हा माणसाला कल्पना येते की आपण एक ना एक दिवस या जगाचा निरोप घेणार आहोत. क्षण जवळ आल्याशिवाय वाटत नाही जगायचं राहून गेलं. एरवी अशा आविर्भावात असतो की आपण जसं अमरत्वाचा पट्टा घेऊन आलोय. जेव्हा माणसाला जाणीव होते की आपल्याला एक ना एक दिवस थांबायचं आहे, त्या दिवशी त्याला कळतं की जगायचं राहून गेलं. मला वाटतं आज आपण इथे मंदिराचं काम सुरू केलं, पाहता पाहता लोकांनी मदत करायला सुरुवात केली आणि मंदिर उभं राहिलं. किरण शेठ वगैरे काय वय आहे मुलांची, पण आपल्या उद्योगात व्यवसायात स्थिर स्थावर झाली आणि योग्य वेळी कळलं की आपल्याला जर भगवंतानं दिलंय तर योग्य ठिकाणी आपण ते दिलं पण पाहिजे. फार कमी लोकांना मला वाटतं या गोष्टीची जाणीव होते. नाहीतर एरवी साठवून ठेवण्यात लोकांना मौज वाटते.
मला सांगा, पोट भरल्यानंतर टोपल्यामध्ये 4 भाकरी उरल्या, पोटावर बांधून ठेवता येतात का? खर्च झाल्यानंतर तुमच्याकडे जे उरतं त्याला वरती घेऊन जायची सुविधा आहे का? वरती घेऊन जायची सुविधा नाही. आणि निसर्गाचा हा जो नियम आहे ना, मला वाटतं हा सगळ्यांना जर समजला तर जगणं सुंदर होऊ शकेल. पण दुर्दैवानं तो नियम आपण समजून घ्यायला तयार नाही आहोत. तुकोबाराय, ज्ञानोबाराय यांनी हा परमार्थ, ही वाट आपल्याला घालून दिली. आणि जेव्हा श्रीपाद स्वामींच्या आश्रमामध्ये प्रवेश मिळाला, इकडं रुक्मिणी मात्र रोज डोळ्यात प्राण आणून वाट बघत होती. या मार्गानं नवरा निघून गेलाय, आज येईल, उद्या येईल, परत येईल. नाही त्या पाऊल वाटेनं परत कोणी आलं. आणि हेच श्रीपाद स्वामी तीर्थयात्रा करत करत इथं आळंदीला आले. कुणी सख्यांनी सांगितलं, कुणीतरी स्वामी आलेत, दर्शनाला जाऊयात. रुक्मिणी त्यांच्यासोबत दर्शनाला गेली, पायावरती डोकं ठेवलं. कुणीतरी सुवासीन आहे म्हणून हात उंच केला आणि आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. खळकण डोळ्यात पाणी आलं. अरे, कुणीतरी जळणासाठी लाकूड आणावं आणि कुणी म्हणावं त्याच्यावरती पालवी फुटेल. नवरा निघून गेला, संसार सोडून गेला आणि तुम्ही म्हणताय पुत्रवती भव. सगळी विचारपूस केली आणि श्रीपाद स्वामींच्या लक्षात आलं, आपल्या आश्रमात शिकणारा चैतन्य हा दुसरा तिसरा कोणी नसून हेच विठ्ठलपंत आहेत. अर्धवट सोडली तीर्थयात्रा, पुन्हा गेले आणि सांगितलं, आळंदीला जा आणि संसार कर. गुरुचा आदेश म्हणून श्रीपाद स्वामींना सांगत होते विठ्ठलपंत की आता मला संसारात पाठवू नका. हा समाज मला टोचा मारून मारून घायाळ करेल, जगू देणार नाही. पण श्रीपाद स्वामींनी सांगितलं, संसार कर, तुझी पत्नी तिथे वाट बघतीये तुझी. सगळं अर्धवट सोडलं आणि पुन्हा संसारामध्ये आले. आणि इकडं आल्यानंतर काय आई वडिलांना आनंद झाला हो. म्हाताऱ्या सिद्धोपंतांना आणि उमाबाईला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आपल्या पुरीचा संसार होणार याच्यापेक्षा काय आनंद असतो आई बापाला. पुरीच्या संसारासाठी देव पाण्यात बुडून बसले होते दोघं नवरा बायको. आमच्या रुक्मिणीचा नवरा सोडून गेलाय, कधी येईल परत माहित नाही. श्रीपाद स्वामींचा आशीर्वाद, श्रीपाद स्वामींनी सांगितलं, पुन्हा संसार सुरू झाला. सगळी आळंदी जेवायला बोलवली. पंक्ती बसल्या, सगळे लोक यायचे, यथेच्छ जेवण करायचे, ताव मारायचे आणि जाताना ढेरीवर हात फिरून म्हणायचे, या म्हाताऱ्या सिद्धोपंताला वेळ लागले. अगोदर संसार काय केला, मग संन्यास काय केला, मग पुन्हा जावाई संसारात काय आलाय. असा धर्म बुडवण्यापेक्षा जावाई आणि पोरीला ढकलून द्यायचं होतं विहिरीत. आणि ह्या सगळ्या गप्पा कधी, जेवण बिवणं आटपल्यानंतर मागत जाताना. माझी विनंती आहे, कुणाच्याही पाठीमागे कुणाचीही निंदा नालस्ती करण्यात वेळ वाया घालू नका. आपल्याला माहित नाही आपल्याकडे किती वेळ आहे. नसेल पटत तर मौन बाळगा, पण उगाच कुणाच्या तरी पाठीमागे याचला असल्याचं आहे त्याच आपल्याला इतके उद्योग आहेत. एक असे महाराज चाललेले होते रस्त्यानं. दोन बायका अशा धुणं धुत होत्या. महाराजांना म्हटले, महाराज जेवणाची वेळ झाली, जरा एक अर्धी भाकर खाऊन जा. महाराज म्हणले, आता अशी जेवणाची वेळ झाली आहे, काय असेल चटणी भाकर वाढ. चटणी भाकर वाढली. बाईला वाटलं नुसतीच चटणी भाकर. शेजारच्या मावशीकडे गेली म्हणली, ए बाई, महाराजच पहिल्यांदाच जेवायला थांबलेत, काय गोडधोड आहे. आई की म्हणली, आत्ताच खीर बनवली. खीर महाराजांना वाढली आणि खीर वाढल्याबरोबर महाराजांनी 2 घोट खिरीचे घेतले. आत्तापर्यंत चांगली चटणी भाकर खात होते, पण खिरीचे 2 घोट घेतले आणि महाराज जागेवर मरून पडले. गल्लीतल्या 2 बायकांनी हे बघितलं आणि दोघींची कुजबूज सुरू झाली. म्हणली, बाई, महाराज चांगले चालले होते, हिला काय घेणं न देणं. बोलवलं महाराजाला, काय घातलं त्या चटणी भाकरीत कोणास ठाऊक. दुसरी म्हणली, नुसते हिने नाही, ते शेजारची ना. तया असंच असतं ना, हे शेजारची ना म्हणले, हिने काहीतरी केलं आणि हिनं ते सगळं म्हणले हे केलेलं आहे. ह्या दोघींच्या गप्पा, बरं यांना काहीच माहीत नाही बरं का. ही म्हणती हिनं थांबवलं, ती म्हणती हिनं नुसतं एकटी नाही, तिने काहीतरी केलं. आता हे सगळं प्रकरणवरती चित्रगुप्ताकडे गेलं आणि चित्रगुप्तानं विचारलं, नेमकं काय घडलं. चित्रगुप्तानं, यमाचे 2 सेवक होते, ते म्हणले, आम्हाला पण इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल. इन्व्हेस्टिगेशन केलं. नंतर लक्षात आलं की ही जेव्हा खीर घेऊन येत होती तेव्हा वरतून घार चाललेली होती. घारीच्या तोंडात साप होता. सापाचं विष नेमकं त्या वाटीत पडलं आणि ती खीर घेतल्यामुळं महाराज गेले. फाईल क्लोज. आता विचारलं सरपंच, हे पाप नेमकं कुणाच्या नावावर टाकायचं.
म्हणले आता पाप कुणाच्या नावावर टाकता, एक काम करा म्हणले, घारीच्या नावावर टाका, तिला काय तिथूनच जायचं होतं. अरे म्हणले तिचा काय संबंध, ती तिचं भक्ष्य घेऊन चालली. म्हणले मग सापाच्या नावावर टाका, त्याला नेमकं वाटीतच. आणि म्हणले त्या सापाचा काय संबंध, ते त्याचा जीव वाचवत असेल. म्हटले मग एक काम करा, जिनं खीर दिली तिच्या नावावर टाका. अरे म्हणली ही आणायला गेली म्हणून तिनं दिली. अहो म्हणले मग जी आणायला गेली तिच्या तर नावावर टाका. म्हणले अहो तिला वाटलं महाराजांना काहीतरी गोड. अहो म्हणले मग हे पाप कुणाच्या नावावर टाकायचं. म्हणले एक काम करा, हे पाप आहे ना त्या दोघींच्या नावावर टाका. कोणत्या दोघी? हां त्या गल्लीतल्या नाही का, हिनं बोलवलं असं आणि तिनं ते केलं असं, या दोघींच्या नावावर पाप टाकून द्या. गरज आहे का हो? आपल्याकडं किती वेळ शिल्लक आहे आपल्याला माहीत नाही. घेतलेला श्वास परत सोडता येईल की नाही याची खात्री नाही. म्हणून इकडे तिकडे निंदा नालस्ती करत बसण्यापेक्षा आपल्याकडे जर वेळ आहे तर बोलावा, गलांडे साहेब, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. तुका
म्हणे देह भारीला विठ्ठल, तुका म्हणे देह भारीला विठ्ठल, काम क्रोधे केले घर रीते, काम क्रोधे केले घर रीते. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव विठ्ठल 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 बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. आपल्याकडे जे वेळ आहे तो वेळ भगवंताच्या स्मरणासाठी आपण खर्च करावा. या जगावर सत्ता चालते ते निसर्गाची, सत्ता चालते ती ईश्वराची. त्याला स्मरून राहावं. आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरू नये. घाबरावं तर माणसानं स्वतःच्या कर्माला घाबरावं. कारण कर्म कधी ना कधी वसुलीला येतं. आणि एकदा का कर्म वसुलीला आलं मग तिथं कुणाचाच वशीला चालत नाही. घाबरावं तर ते कर्माला घाबरावं. दुःख तर साधू संतांनाही चुकलेलं नाही, भगवंतालाही चुकलेलं नाही. आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत. आपल्याही वाट्याला ते येणार आहे. दोन देऊन दोन घेऊन, कधी माघार, कधी संघर्ष, कधी तडजोड. जोपर्यंत श्वास थांबत नाही तोपर्यंत चालत राहणं इतकंच तुमच्या माझ्या हातात आहे. या व्यतिरिक्त दुसरं तिसरं काही नाही. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचा संसार सुरू झाला. सिद्धपीठावर छोट्याशा झोपडीमध्ये संसार सुरू झालाय. पहिलं मूल झालं, नाव ठेवलंय निवृत्ती. नावं पण किती गोड आहेत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. संसारातून निवृत्त झाल्यानंतर ज्ञानाचा सोपान चढून गेलं का मग मुक्ती मिळते. म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. जनाबाईंनी किती सुंदर वर्णन केलंय. आमच्या विठोबानं निवृत्ती महाराजांना असं खांद्यावरती घेतलंय, सोपान काकांना हाताशी धरलंय. ज्ञानोबा तर नेतेत, नेतृत्व करतायत सगळ्या संतांचं. ज्ञानोबा माऊली असे पुढे चालतायत आणि इवलीशी मुक्ताई विठोबाच्या पाठीमागे चालतीये. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई. पहिलं मूल जन्माला आलं, नाव ठेवलं निवृत्ती. आणि आता मात्र जन्माला यायचं होतं. वर्षानुवर्ष अज्ञानाच्या अंधकारात दडलेल्या समाजाला प्रकाशाची वाट दाखवण्यासाठी हातात शस्त्र नव्हे शास्त्र घेऊन जन्माला यायचं होतं. ज्यांच्या दारापर्यंत शिक्षण जाऊन पोहोचू शकलं नाही त्यांच्यासाठी ज्ञानाची कवाडं खुली करायची होती. एकीकडे भगवान श्रीकृष्ण सांगतात, शस्त्र उचल अर्जुना, हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे, संहार कर यांचा. आणि इकडे आमची माऊली सांगते, जे खळांची व्यंकटी सांडो, जे खल आहे त्यांच्यातली वाईट बुद्धी सांडो. काय गोड आहे ओ पसायदान. आता विश्वात्मके देवे, पहिला शब्द वापरलाय आता. 9000 ओव्यांचा प्रपंच आहे. किंवा आपण, परंतु, म्हणून, किंबहुना कोणत्याही शब्दानं पसायदानाची सुरुवात होऊ शकली असती. पण माऊलींनी निरोपाचा शब्द आहे, निर्वाणीचा शब्द आहे. गेल्या 8 दिवसांपासून आपण ही कथा बघतोय. आज समारोपाचा दिवस आहे.
जाताना आम्ही तुम्हाला नमस्कार करणार आणि म्हणणार आता येतो. आता हा निरोपाचा शब्द आहे. माऊली जायला निघाले आणि माऊलींनी भगवंताला सांगितलं आता विश्वात्मके देवे. बरं, मागण्यामध्ये लाचारी नाही. बघा बुवा जमतंय का आमच्यासाठी एवढं तर करा. मागण्यामध्ये रुबाब आहे. हा वाग्यज्ञ तुमच्या समोर मांडलाय, यावर जर तुम्ही संतुष्ट असाल तर तो शोनी मज द्यावे पसाय दान हे. आणि पहिलं मागणं कुणासाठी आहे? जे खल आहेत त्यांच्यासाठी, जे खळांची व्यंकटी सांडो. आणि पुढचा शब्द तर इतका गोड वापरलाय, तया सत्कर्मी रती वाढो. वाढो कधी म्हणतात? रोप जर छोटा असेल महाराज तर वाढो म्हणायचं, आणि रोप जर नसल तर बी लावायची आणि रुजो म्हणायचं. माऊली म्हणू शकले असते तया सत्कर्मी रती रुजो. माऊली रुजो नाही म्हणत. त्यांना खात्री आहे वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून माऊलींनी शब्द वापरला तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आणि मग जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. काय मोठेपणा आहे मनाचा. ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. केवढा मनाचा मोठेपणा. माऊलींनी सांगितलं सज्जनांची मांदियाळी तयार होऊ दे. आणि सज्जन कुणाला म्हणायचं त्याची व्याख्या माऊलींनी. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन. जे चंद्रासारखे शीतल आहेत पण ज्यांच्यावर कोणता डाग नाही. जे मार्तंडासारखे तेजस्वी आहेत पण ज्यांचा जगाला ताप नाही. अशा सज्जनांची मांदियाळी तयार होते. सज्जनाची व्याख्या माऊलींनी केली आहे. आणि हे ज्ञानोबा माऊली सर्वसामान्य माणसासाठी पसायदान मागतात, त्यांच्यासाठी ज्ञान खुलं करू देतात. आज विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी दुसरं मूल जन्माला आलं. नाव ठेवलं ज्ञानेश्वर, पण जगानं हाक मारली माऊली आई. जगातला एकमेव पुरुष आहे ज्याला लोकांनी आई म्हणून हाक मारली. तुमचं आई असणं हे जर निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत असतं, तुमचं आई असणं हे निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत असतं, तर 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. साधकांचा माय बाप दर्शने हरिताप. साधकांचा माय बाप दर्शने हरिताप. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूजास्थानी. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूजास्थानी. चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. प्रगटला भूतळा. प्रगटला भूतळा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान
आणि आता जन्माला येणार होती साक्षात आदिशक्ती मुक्ताई. मुक्ताई ही इतकं गोड व्यक्तिमत्व आहे. ज्ञानियांचे ज्ञानी, योगियांचे योगी असणारे ज्ञानोबराय ताटी लावून बसले होते. आणि कुणी म्हणायचं ज्ञानोबरायांना ताटी उघडा. एवढी एवढीशी मुक्ताई पुढे आली आणि तिनं आवाज दिला, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. नामदेव महाराजांना सांगितलं कधीतरी या आळंदीला आमच्या सिद्धेश्वराला भेटायला. गुरोबा काकांची भेट घालून दिली आणि नामदेव महाराजांना सांगितलं गुरु करावा लागेल, विसोबा खेचरांना जाऊन भेटा. इतकी गोड आहे मुक्ताई. लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये ज्या ज्या स्त्रिया आहेत ना, मग ती आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, यांचा कायम सन्मान ठेवला पाहिजे. रुक्मिणीची प्रांजळ अपेक्षा आहे की माझा मातीचा संसार असावा, तो फुलावा. तिची काही मोठी अपेक्षा नाहीये. आपल्या मुलीची, आपल्या आईची, आपल्या पत्नीची आपल्याकडनं काय अपेक्षा असते? त्यांचा सन्मान ठेवता आला पाहिजे. आणि छोट्या छोट्या गोष्टींवरनं ती रुसते, फुगते, तर मला वाटतं वेळ प्रसंगी त्यांचा रुसवा फुगवा सुद्धा काढता आला पाहिजे. काय लागतं त्यांचा रुसवा काढायला? काही लागत नाही. 2 प्रेमाचे गोड शब्द. दमून भागून आलेल्या बायकोला जर कधी म्हटलात फक्त आज फार दमली, सकाळी 10 वाजल्यापासून आत्ता 10 वाजेपर्यंत, ती म्हणणार अजून पुढचे 10 तास मी बसायला. काय लागतं काय कौतुकाला मला सांगा? काही लागत नाही. कधीतरी आईला म्हणून बघा आज भाजी खूप छान झाली, ती म्हणणार की काल तुला जेवढा डबा दिलता ना त्याच्या दुप्पट देते आज. काय लागतं कौतुकाला? काही लागत नाही. तुकोबारायांची पत्नी तुकोबारायांच्या संसारामध्ये किरकिर करत असेल, पण परमार्थाच्या वाटेवरती मात्र तुकोबांच्या सोबत राहिली. वया घ्यायला आले तर तिनं सांगितलं खबरदार, माझ्या नवऱ्यानं या परमार्थासाठी संसार बुडवलाय आणि आता तुम्ही माझा परमार्थ बुडवायला निघालात, हात लावायचा नाही या वह्यांना. मग तुकोबारायांनी संगीत लावले, ब्रह्मवृंदांचा आदेश आहे, देऊन टाक त्या वह्या. तिनं संसारात किरकिर केली असेल, पण परमार्थात मात्र तुकोबारायांच्या सोबत आहे. ती बिचारी कधीतरी चिडते, कधीतरी रागवते. आता पांडुरंगाची बायको चिडते तर आपली काय घेऊन बसलात तुम्ही? पांडुरंग सुद्धा शोधत शोधत आलेत रुक्मिणी आईसाहेबाला. खरं तर रुक्मिणी आईसाहेब जर रुसल्या नसत्या आणि त्या जर पंढरपुरात आल्या नसत्या तर पांडुरंग तुम्हाला मला भेटले असते का? म्हणून तुमचं रुसणं सुद्धा महत्वाचं आहे, पण तुमच्या रुसण्याला अर्थ कधी आहे? रुसवा काढणारा पांडुरंग तुमच्या आयुष्यात असला पाहिजे. काय त्यांच्या रुसण्याची कारण आहेत बरं? काय छोटी छोटी कारण आहेत, ऐका. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रुक्माई आईसाहेब रुसल्यात आणि त्यांच्या रुसण्याची कारणं काय? ते त्यांची कारणं सुद्धा या संतांचा जो खटाटोप आहे ना विठ्ठलाच्या पाठीमागे, तो खटाटोप बघून रुक्माई आईसाहेब रुसल्यात. काय कारण आहे रुक्मिणी आईसाहेबांचं रुसण्याचं? रखुमाई म्हणते फुगून गाल. रखुमाई म्हणते फुगून गाल. भक्तांच्या चालीवर तुमचा हाताल. भक्तांच्या चालीवर तुमचा हाताल. रखुमाई म्हणते फुगून गाल. रखुमाई म्हणते फुगून गाल. भक्तांच्या चालीवर तुमचा हाताल. भक्तांच्या चालीवर तुमचा हाताल. भक्ता घरी ठेवलंय काय हो उठसुट घुसायला. भक्ता घरी ठेवलंय काय हो उठसुट घुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला.
काल तुम्ही बघितलं चोखोबा महाराज आणि त्यांची पत्नी राजाई. राजाई काय सांगते रुक्मिणी आई साहेबांना? अहो रुक्माई, तुमच्या नवऱ्याला सांगा माझ्या नवऱ्याला असं वेड करू नका, आणि त्याला हेही सांगा बरा मार्ग जर तुम्ही माझ्या नवऱ्याला दाखवला नाही तर राजाई भली नाही. बघा, प्रत्येक बाईला वाटतं आपल्या नवऱ्याचा संसार हा सुखाचा व्हावा. नामयाची पत्नी आहे राजाबाई, आणि नामदेव महाराज असे अडकलेत. या सगळ्या गुरफट्यामध्ये अडकलेल्या नवऱ्याला असं वेडाला लावू नका हो आई साहेब, सांगा तुमच्या नवऱ्याला जरा समजून. म्हणून नामदेव महाराजांची पत्नी राजाई सांगते, अहो आई साहेब सांगा जरा नवऱ्याला, आणि हेही सांगायला विसरू नका, जर समजावून सांगितलं नाही तर ही रजा भली नव्हे. कोणती तुमची जणी कफनी, कोणती तुमची जणी कफनी, तिची कशी केली वेणीन फणी, तिची कशी केली वेळीन फणी. कोणती तुमची जणी कफनी, कोणती तुमची जणी कफनी, तिची कशी केली वेणीन फणी, तिची कशी केली वेळीन फणी. दळण कांडण करून गेला लुगडी धुवायला, दळण कांडण करून गेला लुगडी धुवायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला, रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. काय झालंय, रखुमाई आईसाहेब रुसल्यात, त्यामुळे फक्त आम्ही समजूत घालून होणार नाही, आपण एकत्र समजूत काढूयात. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला, सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला, रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला, रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. वा 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 वा. म्हणून रुसलं पाहिजे आणि रुसवाही काढला पाहिजे. रुसवा काढण्याची संधी कुठपर्यंत आहे आपल्याला? जोपर्यंत या स्त्रिया आपल्या आयुष्यात आहेत तोपर्यंत. ज्या दिवशी माहीत नाही आपल्याला आपण किती दिवस एकमेकांच्या सोबत आहोत ते. पु ल देशपांडेंचं फार एक सुंदर प्रकरण आहे. त्या प्रकरणातलं एक अंतू बर्वा नावाचं कॅरेक्टर आहे, आणि त्या अंतू बर्वा पु ल देशपांडेंना म्हणतात, अहो पु ल तुमच्या हिला जपा हां. आमची ही होती तोपर्यंत दारातल्या आंब्याला शेकड्यानं आंबे लागायचे. ती गेली आणि हापूस पुन्हा बहरलाच नाही. माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. दारातलं झाड एकदा उन्मळून पडलं आणि जागा रिक्त झाली की मग कळतं या जागेवरती उभ्या असणाऱ्या झाडाचा आपल्याला फार मोठा आधार होता. कोणातरी एका सुंदर कवीनं एक सुंदर कविता लिहिली आहे. तो त्या स्त्रियांचं दुःख सांगतो. तो म्हणतो, जिवंत होती तोपर्यंत आपण तिला किंमत देत नाहीत, कधी तिचं कौतुक करत नाही, आणि तिचा जेव्हा श्वास थांबतो तेव्हा मात्र मग कौतुक सुरू होतं. तेव्हा श्वास थांबलेली ती स्त्री तिची भावना व्यक्त करते. ती म्हणते, काय हो, एरवी तर कधी तुम्ही माझं कौतुक केलं नाही, आज माझा श्वास थांबला आणि आज कौतुक करताय. आता थोडीच आहे मी तिथे ऐकायला. एरवी कधी थोडासा नट्टाफट्टा केला तर तुम्ही सगळे नाकं मुरडायचात की हिला सारखं नटायला लागतं. आता ह्या सगळ्या जणी मिळून मला नटवतायत, का तर माझा शेवटचा प्रवास आहे म्हणून. एरवी थोडा वेळ कधी जर उशिरा उठले तर म्हणायचे, काय सूर्य डोक्यावर घ्यायचा आहे का? आज सगळे रडून मला सांगतायत, उशिरा का होईना उठ ना ग. आता थोडीच उठणार आहे मी, आता निघाले मी शेवटच्या प्रवासाला.
रुक्मिणी काय, सीता काय, अहिल्या काय, जगातल्या सगळ्याच स्त्रियांची ही दुःख. एक कवी म्हणतो, पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो, डोकं टेकवलं, वर बघितलं तर विठू दिसलाच नाही. म्हटलं चला रुक्मिणी आईसाहेबांच्या पायावर डोकं टेकू. रुक्मिणी आईसाहेबांच्या पायावरती डोकं टेकवलं आणि परत काढून घेतलं, आपलंच आपल्याला परत कधीतरी लागेल म्हणून. आणि रुक्मिणी आईसाहेबांना म्हटलं, आईसाहेब शेजारी विटेवर विठू दिसत नाही. आईसाहेब म्हटल्या, काय सांगावं, दगडाची मान झाली, वळत नाही आता, कधी वळून बघितलंच नाही, कुठे असतो, कधी येतो, कधी जातो, काही काही पत्ता नसतो. आषाढी कार्तिकेला कितीतरी जण येतात, पण कधी कुणी म्हटलं नाही विठू शेजारी नाही म्हणून. आज तुम्ही म्हटलात आणि 28 युगांचं एकटेपण अंगावर धावून आलं. जगातल्या सगळ्या स्त्रियांची दुःख. त्यांना अपेक्षा असते कौतुकाची, त्यांना अपेक्षा असते आधाराची. त्या शिकतील, मोठ्या होतील, त्यांच्या त्यांच्या पायावर उभं राहतील, पण त्यांना गरज असते कधीतरी कुणीतरी कौतुकाची थाप पाठीवर मारण्याची. रुक्मिणीलाही अपेक्षित होतं की मलाही 4 कौतुकाचे शब्द कधीतरी मिळावेत, माझ्या लेकरांसोबत मला आयुष्य जगता यावं.